मामा शेतकरी मित्रांनो, शेतकरी भावांनो, इथं आपण एक पाऊण एकर लागण केली आहे घरापाशी 8032ची. तर आज ह्या लागण्याला 6वा महिना झाला आहे. आज आपण ह्या का असं बुडाला शेणखत घालायचं काम चालू केलं आहे भावांनो. बघा आता मधल्या पट्यात आपण शेणखत टाकलं आहे का? मधल्या पट्यात शेणखत न टाकल्यामुळं खत मटेरियल पाणी वाया जाईल का? म्हणून मी नेहमी शेतकरी बांधवांना काय सांगत असतो की ह्याच्या आधी आपण 9-24-24 एरिया मॅग्नेशियम सल्फेट, अमोनियम सल्फेट आणि मायक्रोन्यूटनचं एक किट, तर एवढं बुडाला थोडं थोडं टाकून घेतले अर्धी बॅग. आणि आता ह्याला हे बघा 1 टेलर शेणखताचे टाकते. तर 1 टेलर शेणखत टाकायचं, पण शेणखत हे असं बुडाला टाकायचं भावांनो. बुडाला टाकल्यामुळं साहजिकच शेणखत हे बुडाला राहत असतं. खत वाया जात नाही, पाणी वाया जात नाही, मटेरियल वाया जात नाही. 6 फूट जवळजवळ 12 फुटी पाटानं 1.25 फुटावर रोप आहे. शेतकरी मित्रांनो, भविष्यात आपल्याला हीच कारणे येणार आहे. आज बघा आता डिझेलचं दर कुठं जातं आहे, पेट्रोलचं दर कुठं जातं आहे, खतांचं दर कुठं भेटतं आहे. अशा परिस्थितीत जर आपला शेतकरी बांधव जर साऱ्या रानात खतं मटेरियल जर काढून देत असेल, तर ते सगळं गावात खातं असतं. त्याचा परिणाम वाईट होत असतं. तर ऊसाची मुळी बगलाला राहत असते. खतं मटेरियल तुम्ही बगलाला टाकत असता. ह्याचा शेतकरी भावांनो तुम्हाला काही एक फायदा होणार नाही. भविष्यात तुम्हाला ह्याच पद्धतीनं जर टेक्निकनं शेती केली तर 100% शेतीत यश येणार आहे. आज शेतकरी भाऊ बघा तुम्ही, 6वा महिना झाला आहे, तर ह्या ऊसाला फुटवा बघा कसा फुटल्यात आहे. ह्या बघा फुटवा कसा फुटल्यात आहे बघा. मग असं जर आत्ता जर इतकं फुटवं फुटतं तर तुम्हाला फुटवं नको एवढं काढायची जबाबदारी माझी आहे. बघा कसं फुटवं फुटायला लागलं. जय बाळूमामा, जय